Hello students, welcome to my online classes. Today we are going to see the theorem of opposite angles formed by two intersecting lines. So this is your first theorem in ninth standard, or you can say that this is the first theorem that you are going to solve in your life. So let us start the theorem. The statement of the theorem is the opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. तर पहिल्यांदा आपण हा जो थेरम आहे तो थेरम म्हणजे काय असते एकदा रिवाइज करूया की व्हॉट इज अ थेरम. थेरम इज अ जॉमेट्रिकल स्टेटमेंट दॅट वी वॉन्ट टू प्रूव्ह. म्हणजे जे जॉमेट्रिकल स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्या जॉमेट्रिकल स्टेटमेंटला आपण थेरम म्हणतो. आता इथं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की द अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. म्हणजे जेव्हा दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्यावेळेला त्या लाईनच्या इंटरसेक्शनमुळे तयार होणारे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात असं आपल्याला दाखवायचंय. म्हणजे या केसमध्ये समजा आपण हे दोन अँगल विचारात घेतले, हा अँगल आणि हा अँगल, तर अँगल AOD आणि अँगल BOC हे दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. तसंच आपल्याला अँगल AOC आणि अँगल BOD हे अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. तर हे आपलं स्टेटमेंट आहे. आता ह्या स्टेटमेंटला आपण पहिल्यांदा कंडिशनल स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊ. कंडिशनल स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये स्टेटमेंट लिहिणं म्हणजे त्याला इफ देनच्या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचे. तर परीक्षेमध्ये हे स्टेटमेंट इफ देनच्या फॉर्म मध्ये लिहिणं एक्सपेक्टेड नाहीये, पण आपल्याला जर का थेरम नीट प्रूफ लिहायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर आपण इफ देन मध्ये लिहिलेलं कधी चांगलं असेल. त्यामुळे आपण ह्याला आधी इफ देनच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊ. सो द कंडिशनल फॉर्म ऑफ द स्टेटमेंट इज इफ टू लाइन्स intersect each other then the opposite angles formed by them are congruent. म्हणजे आपण काय केलं इथं जे कंडिशनल स्टेटमेंट असते त्या कंडिशनल स्टेटमेंट मध्ये दोन पार्ट असतात असं आपण सांगतो. एक आहे इफ चा पार्ट ज्याला आपण म्हणतो अँटेसिडेंट, आणि दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे कॉन्सिक्वेंट. दिस इज अँटेसिडेंट अँड दिस इज द कॉन्सिक्वेन्स. आता अँटेसिडेंट आणि कॉन्सिक्वेन्स काय असतो? सो अँटेसिडेंट इज अ कंडिशन and the consequence is the effect of the condition. So let us use the antecedent and consequence to write the theorem. आता इथं कंडिशन काय दिलेली आहे की टू लाईन्स आर इंटरसेक्टिंग, म्हणजे दोन रेषा एकमेकींना छेदतात असं आपल्याला दिलेलं आहे. टू लाईन्स आर इंटरसेक्टिंग, टू लाईन्स इंटरसेक्ट, दिस इज द कंडिशन. मग असं जर असेल तर त्याचा इफेक्ट काय होईल? इफेक्ट असा होईल की द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट म्हणजे जेव्हा दोन रेषा एकमेकींना छेदतात त्यावेळी तयार होणारे विरुद्ध कोन हे एकरूप असतात. हा झाला त्याचा परिणाम. तर आता आपण याच्यावरून काही गोष्टी ज्या गिवन आणि टू प्रूव्ह आपल्याला लिहायचे. आपण जे लॉजिकल मेथड इथं वापरणार आहोत. आपण या आधी पण सांगितलेलं आहे की आपल्याला 9वीला युक्लिड्स जॉमेट्री शिकायची आहे. युक्लिडियन जॉमेट्री मध्ये आपल्याला लॉजिकल मेथडचा वापर करायचा आहे. आता प्रॅक्टिकली तुम्ही हे प्रत्यक्ष हे दोन अँगल जे आहेत, हा अँगल आणि हा अँगल, हे दोन अँगल तुम्ही प्रॅक्टिकली मेजर केले तर तुम्हाला ह्यांचे मेजर्स इक्वल भेटतील. दॅट विल बी अ प्रॅक्टिकल मेथड. But we are not going to show that the angles are congruent practically, but we are going to prove this by logical method. And for the logical method we have to follow a specific format or specific way of writing the logical proof of the statement. And the first part of this method is write down the given things. Given things means the things that are known to us. आपल्याला इथं काय माहित आहे, आणि जे नोन थिंग्स आहेत ते आपण कुठून लिहित असतो तर नोन थिंग्स या अँटेसिडेंट मधून आपण लिहित असतो. म्हणजे हा आहे गिवनचा पार्ट. दिस इज गिवन. So what is given here? That two lines intersect each other.
पण हे जे दिलेलं आहे टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर हा आहे जनरल फॉर्मॅट, म्हणजे कोणत्याही दोन लाईन साठी आहे. आपल्याला स्पेसिफिकली इथं दोन लाईन घ्यायच्या आहेत म्हणून आपण स्पेसिफिकली दोन लाईन घेतल्या. एक घेतली लाईन ए बी आणि दुसरी आहे लाईन सी डी. सो लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट ओ. लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट ॲट पॉइंट ओ सच दॅट ए डॅश ओ डॅश बी अँड सी डॅश ओ डॅश डी, म्हणजे या दोन्हीच्या मध्ये हा पॉइंट ओ आहे असं आपण इथं मेन्शन करतोय. सो दिस इज द गिवन थिंग. नाउ लेट अस राईट डाऊन द थिंग्स दॅट वी वांट टू प्रूव्ह. आणि हे टू प्रूव्हचा पार्ट कुठून येत असतो तर देन नंतरचा जो पार्ट असतो त्याला आपण म्हणतो टू प्रूव्ह. सो दिस इज टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? टू प्रूव्ह दॅट द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट असं आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे इथं आपल्याला दाखवावं लागेल अँगल एओसी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बीओडी and angle BOC is congruent to angle AOD. Angle AOC म्हणजे हा angle AOC is congruent to angle BOD and angle BOC is congruent to angle AOD. These two angles are congruent. This is to prove. हे आपल्याला दाखवायचे. तर कधीही आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जे आपला प्रूफ असतो त्या प्रूफच्या शेवटी हे जे प्रूफचं स्टेटमेंट आहे हे सगळ्यात शेवटी आलं पाहिजे. आपण जनरली काय करतो की जे गिवन इन्फॉर्मेशन असते त्या गिवन इन्फॉर्मेशन वरून आपण सुरुवात करतो आणि गिवन इन्फॉर्मेशन वरून सुरुवात करून आपण जे दाखवायचे त्याच्याकडे जात असतो. तर आपल्याला इथं दिलेलं आहे की द लाईन्स आर इंटरसेक्टिंग अँड ॲज द लाईन्स आर इंटरसेक्टिंग द पेयर्स ऑफ अँगल्स आर फॉर्म्ड. आता इथं कोण तयार व्हायले? टोटल इथं चार अँगल तयार होतात. हा एक, हा दोन, हा तीन आणि इथं चार अँगल तयार होतात. आणि या चार अँगलशी रिलेटेड आपल्याला काही इन्फॉर्मेशन इथं लॉजिकली मांडायची आणि शेवटी आपल्याला कन्क्लुजन पाहिजे की अँगल एओसी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बीओडी and angle BOC is congruent to angle AOD. So let us start the proof of the statement. So the first statement is angle AOC plus angle BOC is equal to 180 because they are the angles in linear pair. आपण कोणते अँगल आहेत ते एकदा समजून घेऊ. अँगल AOC and angle BOC म्हणजे हा अँगल आणि हा अँगल, हे दोन अँगल लिनियर पेअर अँगल्स आहेत, रेषीय जोडीतील कोन. लिनियर पेअर अँगल्स कसे असतात तर एका लाईनवर तयार झालेले. ही लाईन आहे आणि या लाईनवर आपण अजून एक लाईन काढली अशी, तर वाय किंवा टी चा आकार जिथं तयार होतो त्या आपण म्हणतो लिनियर पेअर अँगल. सो अँगल AOC and angle BOC are linear pair angles and the sum of measures of linear pair angle is 180 and therefore angle AOC plus angle BOC is equal to 180. This is the first statement, statement number 1. आता हे स्टेटमेंट नंबर तुम्ही या साइडने सुद्धा लिहू शकता. काही जण उजव्या साइडने लिहितात, काही जण डाव्या साइडने लिहितात. हे आपण असं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे काही वेळेला आपण इम्पॉर्टंट स्टेटमेंट असतात त्यांना नंबर देतो, काही लोक प्रत्येक स्टेटमेंटला नंबर देतात. तर आपण कोणतीही मेथड वापरली तरी काही त्याच्यात गैर ठरणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रत्येक स्टेटमेंट जे आहे इम्पॉर्टंट स्टेटमेंट, त्या प्रत्येक इम्पॉर्टंट स्टेटमेंटला रिझन देणं तुम्हाला कंपल्सरी आहे. जसं आपण इथं लिहिलेले अँगल्स इन लिनियर पेअर वगैरे अशा टाईपचे स्टेटमेंटला रिझन लिहिणं कंपल्सरी आहे. आता हा तुमचा पहिला प्रूफ असल्यामुळे आपण ह्याच्यातली काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. कधीही प्रूफ लिहिताना आपण काही गोष्टी विशेष करून लक्षात ठेवायच्या. त्यातलं सगळ्यात पहिले जी इन्फॉर्मेशन दिलेली असते, हे स्टेटमेंट दिलेलं असेल फक्त आपल्याला परीक्षेमध्ये, तर त्या स्टेटमेंट वरून आपण पहिल्यांदा फिगर काढणार. फिगर कंपल्सरी आहे. एक लक्षात ठेवायचं की नो फिगर नो मार्क्स. आणि या ही गोष्ट आपण नेहमी करता लक्षात ठेवायची की कधीही आपण फिगर काढायची म्हणजे काढायचीच. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, पहिल्यांदा फिगर काढली, नंतर गिवन लिहिलं, नंतर टू प्रूव्ह लिहिलं. काही वेळेला आपल्याला इथं कन्स्ट्रक्शन सुद्धा करावं लागतंय. कन्स्ट्रक्शन काय आहे ते पार्ट आपण याच्यानंतरच्या थेरम मध्ये पाहणार आहोत. पण काही वेळेला आपल्याला कन्स्ट्रक्शन सुद्धा लिहावं लागतं. म्हणजे सिक्वेन्स आहे, सगळ्यात पहिल्यांदा फिगर, नंतर गिवन, नंतर टू प्रूव्ह आणि त्याच्या खाली प्रूफ. प्रूफ लिहिताना दोन पार्ट आपले असले पाहिजे, इकडे असलं पाहिजे स्टेटमेंट आणि इकडे असले पाहिजे रिझन्स.
तर स्टेटमेंट अँड रिझन हे दोन वेगवेगळे पार्ट आपल्याला क्लिअर सांगता आले पाहिजे. इकडे स्टेटमेंट आहे, इकडे रिझन आहे. आता आपण पहिल्यांदा लिहिलं अँगल AOC इज कॉंग्रुएंट टू अँगल BOC बिकॉज they are linear pair angles. Now let us consider the next pair. Angle BOC plus angle BOD is equal to 180 and they are also linear pair angle. म्हणजे आपण हे दोन अँगल घेतले, हा अँगल आहे BOC आणि हा अँगल आहे BOD. So angle BOC plus angle BOD is equal to 180. They are also linear pair angles and therefore their sum is also 180. जर आपण हे दोन स्टेटमेंट क्लिअरली ऑब्झर्व केले तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ह्याची राईट हँड साइड आणि ह्याची राईट हँड साइड सेम आहे. द राईट हँड साइड्स ऑफ two statements are equal. If the right hand sides are equal, then the left hand sides are also equal. Means AOC plus BOC is equal to BOC plus BOD. And therefore, from statement number 1 and 2, we can write here angle AOC plus angle BOC is equal to angle BOC plus angle BOD. And this BOC and BOC is a common part and therefore it cancels out, and eliminating BOC we get angle AOC is equal to angle BOD. Angle AOC म्हणजे हा angle AOC, या फिगर मध्ये हा angle AOC is congruent to angle BOD. This is the required result. आपण म्हणलं होतं की जे आपलं टू प्रूव्हचं स्टेटमेंट असते ते सगळ्यात शेवटी आलं पाहिजे. तर आपलं इथं हे शेवटचं स्टेटमेंट आलेलं आहे अँगल AOC is equal to angle BOD, and similarly we can show that angle BOC is congruent to or is equal to angle AOD. So this is the final answer. आता आपण ह्याला थोडक्यात कशा प्रकारे लिहिले ते समजून घेऊ. आपण समजा ह्याला म्हणलं हा आहे अँगल 1, हा आहे अँगल 2 आणि हा आहे अँगल 3. सो अँगल 1 प्लस अँगल 2 इज इक्वल टू 180. अँगल 1 आपण ह्याला समजा XYZ असं लिहिलं तर ह्याला शॉर्ट मध्ये आपण लिहू शकतो. दिस इज अँगल X, दिस इज Y and this is Z. So X plus Y is equal to 180. This is number 1. Then Y plus Z is equal to 180. This is number 2. And from these two, X plus Y is equal to Y plus Z, and cancelling this Y from both sides we get X is equal to Z. So this angle X is equal to Z. So this is the required result. So this is how we can prove that the opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. तर अशा प्रकारे आपल्याला हे लॉजिकली प्रूव्ह केले, आपल्याला ही मेथड वापरायची आहे. आता हीच जर मेथड आपण प्रॅक्टिकली जर केलं असतं तर आपण काय केलं असतं, पहिल्यांदा अँगल AOC चं मेजर घेतलं असतं, नंतर अँगल BOD चं मेजर घेतलं असतं. ते जर इक्वल आले तर आपला रिझल्ट मिळाला. पण आपल्याला असं हे जे लॉजिकल मेथड आहे, ही लॉजिकल मेथड युनिव्हर्सली वापरता येते. म्हणजे कुठल्याही दोन लाईन साठी ही मेथड ट्रू आहे. म्हणजे इथं AB आणि CD या दोनच लाईन असतील असं नाही. या इथं कोणती लाईन असेल PQ, XY, LM अशा कोणत्याही लाईन जरी असल्या तरी ही मेथड आपण वापरू शकतो. त्यामुळं आपण परीक्षेमध्ये ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे नाव जरी बदलले तरी आपल्याला प्रूफ लिहिता आला पाहिजे. म्हणजे इथं AB आणि CD च्या जागा बदलल्या किंवा याच्याऐवजी दुसरे कुठले पॉइंट टाकले तरी सुद्धा आपल्याला हा प्रूफ लिहिता यायला पाहिजे. सो दिस इज द फर्स्ट थेरम, that is the theorem of opposite angles formed by two lines. Now let us see practice set 1.3. Practice set 1.3 is based on conditional statement and its converse. So let us start. The first question is write the following statement in if then form. So the first example is the opposite angles of parallelogram are congruent. आपल्याला ह्याला if आणि then च्या फॉर्म मध्ये लिहायचं. तर आपण सांगितलेलं आहे if चा पार्ट म्हणजे अँटेसिडेंट आणि then चा पार्ट म्हणजे कॉन्सिक्वेंट. तर आपल्याला याच्यातलं अँटेसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट ओळखायचं. अँटेसिडेंट म्हणजे कंडिशन. इथं कंडिशन काय आहे तर कंडिशन आहे एक पॅरलेलोग्राम आणि त्याचा
परिणाम काय आहे, what is the consequent or effect of the parallelogram, that the opposite angles are congruent. So if the quadrilateral is a parallelogram, then its opposite angles are congruent. So this is the conditional form of the given statement. If the quadrilateral is a parallelogram, then its opposite angles are congruent. तर इफ देनचं स्टेटमेंट लिहिताना आपण काय करायचं, पहिल्यांदा जी फिगर आहे किंवा जी कंडिशन आहे ती आधी लिहिली आणि नंतर त्याचा कॉन्सिक्वेंट लिहिला. तर अशा टाइप मध्ये आपण लिहू शकतो. आता दुसरा, the diagonals of a rectangle are congruent. So here what is given, that a rectangle is given and the property about its diagonal is given, and therefore the conditional form of the statement is, if the quadrilateral is a rectangle, then its diagonals are congruent. So this is the conditional form of the statement. Now the third example, in an isosceles triangle, the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. In an isosceles triangle, means suppose that we have an isosceles triangle like this. This is the isosceles triangle, means having two sides equal. In an isosceles triangle, the segment joining the vertex and the midpoint of the opposite side, vertex and midpoint of the opposite side, is perpendicular to the base. So this is the statement. Now we want to write this statement in the if then form. So the if then form is, if the triangle is an isosceles triangle, then the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. म्हणजे इथं फिगर दिलेली आहे आयसोस्केलस ट्रायंगल आणि त्याच्या पुढे आपल्याला दिलेली आहे त्याची प्रॉपर्टी. त्यामुळे आपण इफ देन मध्ये लिहिलं, इफ द ट्रायंगल इज आयसोस्केलस, then the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. Then question number 2, write converse of the following statement. कॉन्व्हर्स काय असतो हे आपण या आधी सुद्धा पाहिलेलं आहे. आपण जे कंडिशनल स्टेटमेंट लिहितो इफ देनच्या फॉर्म मध्ये, त्या इफ देन मध्ये इफचा पार्ट असतो तो अँटेसिडेंट आणि देनचा पार्ट असतो तो कॉन्सिक्वेंट. तर अँटेसिडेंट टू कॉन्सिक्वेंट हे स्टेटमेंट आहे, त्याच्या उलट करायचं कॉन्सिक्वेंट टू अँटेसिडेंट, हे झालं त्याचा कॉन्व्हर्स. तर आपल्याला इथं कॉन्व्हर्स लिहायचं आहे. कॉन्व्हर्स लिहिण्यासाठी आपण पहिलं स्टेटमेंट घेऊ, the alternate angles formed by two parallel lines and their transversal are congruent. तर असं डायरेक्ट स्टेटमेंट असेल तर आपल्याला ह्याचा कॉन्व्हर्स लिहिणं थोडंसं कठीण जाते, म्हणून आपण पहिल्यांदा ह्याला कंडिशनल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार. आता कंडिशनल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायसाठी पहिल्यांदा ह्याला आपल्याला लिहावं लागेल, इफ द लाईन इज पॅरलल. इथं काय दिलेलं आहे, पॅरलल लाईन्स दिलेले आहेत, टू पॅरलल लाईन्स दिलेले आहेत. इफ द लाईन्स आर पॅरलल, then alternate angles are congruent. The alternate angles formed by two parallel lines and their transversal are congruent. So this is the statement. So in this case the antecedent is two parallel lines and the effect is the alternate angles. So if the lines are parallel, then the alternate angles are congruent, and the converse of this will be, if the alternate angles formed by two lines and a transversal are congruent, then the lines are parallel. Then the lines are parallel. So this is the converse of the statement. Now let us consider the next example. If a pair of the interior angles made by a transversal of two lines are supplementary, then the lines are parallel. आता इथे सरळ सरळ हे स्टेटमेंट आहे इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये. इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये हे स्टेटमेंट असल्यामुळे आपण डायरेक्ट या इफचा पार्ट देन आणि देनचा पार्ट इफ असं आपण याला इंटरचेंज करून घेणार. म्हणून मग आपल्याला काय म्हणता येईल का, इफ द लाईन्स आर पॅरलल, then the pair of interior angles made by a transversal are supplementary. So this is the converse of the given statement. Now let us consider the next example. The diagonals of the rectangle are congruent. आता हे सुद्धा स्टेटमेंट कंडिशनल फॉर्म मध्ये नाहीये. कंडिशनल फॉर्म मध्ये आपण ह्याला बदलून घेऊ. इथं फिगर आहे रेक्टँगल आणि इन्फॉर्मेशन दिलेली आहे डायगोनल्सची, म्हणून आपण ह्याला लिहूया
if the quadrilateral is a rectangle, then the diagonals are congruent. So this is the conditional form of the statement. आपलं हे फायनल आन्सर नाहीये, आपल्याला कंडिशनल फॉर्म मध्ये लिहायचं नाहीये, आपल्याला कॉन्व्हर्स लिहायचं आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तर आपण कंडिशनल फॉर्म मध्ये लिहिला. आता याचा कॉन्व्हर्स लिहायचा. कॉन्व्हर्स लिहायचा म्हणजे इफ चा पार्ट आणि देन चा पार्ट जो आहे त्याची आपल्याला अदलाबदल करायची आहे. म्हणजे इथून पुढचा पार्ट अलीकडे आणि हा अलीकडचा पार्ट पलीकडे अशा टाइप मध्ये आपल्याला जागा बदलायची. कॉन्व्हर्स ऑफ द स्टेटमेंट विल बी इफ द डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट then the quadrilateral is a rectangle. So this is the converse of the statement. तर अशा प्रकारे आपण एक्सरसाइज 1.3 कंप्लीट केलेली आहे. या चॅप्टर वरचे सगळे रिलेटेड व्हिडिओज मी चॅनल वर टाकलेले आहेत आणि येणाऱ्या चॅप्टरचे सुद्धा व्हिडिओ आपण या चॅनल वर पाहू शकता. तर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.